तर हाय गाईज, गुड मॉर्निंग. आता बघा दिवाळी संपली तरी माझी मम्मी आत्ता फराळाचं सामान आणायला चालली होती, कारण मला अर्धा फराळ मुंबईला सुद्धा न्यायला लागतो, तर तेच करायचं होतं. तर जाता जाता मला बोलली की भांडी घास म्हणून, पण माझा असं काहीतरी टाइमपास चालू होता. त्यानंतर जरा शेतामध्ये राऊंड वगैरे मारून आले आणि घरी येऊन बघते तर प्रगती माझीच ड्रॉइंग काढत बसली होती. आता ते ड्रॉइंग वगैरे आपल्याला काही जमत नाही म्हणून तीच माझ्या सगळ्या ड्रॉइंग काढून देते बघा. त्यानंतर ती ड्रॉइंग काढत होती तोपर्यंत मी भांडी घासून घेतली आणि विचार करत होते की मम्मी जाती बाहेर पण मला सगळं कामं लावती बाई, काय करायचं. त्यानंतर बोलता बोलता ती आली सुद्धा आणि येता येता मला मस्तपैकी लस्सी वगैरे घेऊन आली. आणि आल्या आल्या ती आधी चकल्या करत होती, पण चकल्या करता करता तिने एवढा रागाडा केलता ना की विचारू नका. आता मी तर मोठी बहीण आहे, माझा तर हक्क आहे छोट्या बहिणीला त्रास द्यायचा, म्हणून मी अशी प्रगतीला काहीतरी सत्वत बसले होते. किचनमध्ये जाऊन बघते ते लोक चिवडा वगैरे काहीतरी करत होते. त्यानंतर बाहेर येऊन बघते तर मम्मी मस्तपैकी चकल्या पाडत होती. आता मम्मीला बघून मला काय राहवलं नाही म्हणून मी पण गेले चकल्या पाडायला. आणि बघा काय गोल गोल मस्त एकदा एक नंबर चकल्या झालत्या सगळ्या. आणि त्यानंतर यांनी ना शंकरपाळ्या करायला घेतला, तर त्या आजीनं अशा पिठाला फोल्ड करून मग लाटत होत्या. मी त्यांना विचारलं तुम्ही असं का करताय, तर ते म्हणले की खूप छान अशा त्यांच्या लेअर वगैरे येतात आणि शंकरपाळ्या एकदम कुरकुरीत बनतात. तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि खरंच खूप छान लेअर येतात शंकरपाळ्याला. असं लाटा तुम्ही. आता ही दिवाळी तर गेली, पण पुढच्या दिवाळीला तुम्ही नक्की करा, जाऊन द्यायचं असं चालतच राहील. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.